सकाळ माध्यम समूहाच्या सर्व्हेनुसार लोकसभेप्रमाणेच विधानसभेत देखील मुस्लिम समाजाची मतं ही महाविकास आघाडीलाच मिळणार आहेत। तसंच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील महायुतीला मोठा फटका बसणार असल्याचं देखील या सर्व्हेच्या माध्यमातून आता समोर आलंय। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। लोकसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांचं बेगुल वाजणार आहे। मात्र सकाळनं केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात महायुतीला फटका तर महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल। तसंच लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील मागासवर्गीय आणि मुस्लिम मतदारांचा कल महाविकास आघाडीकडेच राहणार आहे। तर महायुतीला मात्र मुस्लिम मतदारांचा कमी प्रतिसाद मिळणार असल्याचं सकाळच्या सर्व्हेतून समोर आलंय। काँग्रेस 47.87%, शरद पवार गट 18.24%, ठाकरे गट 8.40%, भाजप 6.93%, अजित पवार गट 3.36%, शिंदे गट 2.76%। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे, जाती जातीमध्ये भेद निर्माण करून शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या वाढवल्यात, बेरोजगाराचा महाराष्ट्र निर्माण केला, महागाई मोठ्या प्रमाणात वाढवली, या सगळ्या गोष्टीला आता सध्या असलेल्या सरकारला जनतेसमोर जावं लागणार आहे। जात धर्माच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र वाचवण्यासाठी जनतेचा पाठिंबा हा महाविकास आघाडी बरोबर आहे। सकाळनं केलेल्या सर्व्हेनुसार विदर्भात देखील महायुतीला फटका बसणार आहे। विदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव मावळल्यानं याचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचं या सर्व्हेतून समोर आलंय। विदर्भातील सर्वाधिक 48.23% मतदार हे महाविकास आघाडीसोबत आहेत, तर 29.50% मतदार हे महायुतीसोबत आहेत। दरम्यान विदर्भाप्रमाणे मराठवाड्यात देखील महायुतीला फटका बसणार आहे। सकाळनं केलेल्या सर्व्हेनुसार मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा महायुतीला फटका बसण्याची दाट शक्यता आहे। सकाळच्या सर्वेक्षणामध्ये मराठवाड्यात 47.16% मतदार महाविकास आघाडीसोबत असल्याचं दिसतंय, तर 35.31% मतदार महायुतीसोबत असल्याचं सकाळच्या सर्व्हेतून समोर आलंय। लोकसभेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं बाजी मारत 31 जागांवर विजय मिळवला, तर केवळ 18 जागांवर महायुतीला समाधान मानावं लागलं। त्याचप्रमाणे विधानसभेत देखील महायुतीला धक्का बसणार असून महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं सकाळच्या सर्वेक्षणातून दिसतंय। विधानसभेत महाविकास आघाडीला 152 जागा तर महायुतीला 136 जागा मिळणार आहे। त्यामध्ये काँग्रेसला 67 जागा, शरद पवार गटाला 41 जागा तर ठाकरे गटाला 31 जागा मिळणार असल्याचं सकाळच्या सर्व्हेतून समोर आलंय। तर महायुतीमध्ये भाजपला 95 जागा मिळणार असून 2019च्या तुलनेत मात्र भाजपला 10 ते 11 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे। तर शिंदे गटाला 27 आणि अजित पवार गटाला 18 जागा मिळणार आहेत। महाविकास आघाडीला येत्या येणाऱ्या विधानसभेमध्ये 180च्या वरती जागा मिळतील। लिहून घ्या, 180च्या वरती 180च्या वरती जागा महाविकास आघाडीला मिळतील, अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून आम्ही या निवडणुका लढू आणि अतिशय चांगलं यश त्याच्यामध्ये आम्हाला मिळेल। निवडणुका कधी आहेत? ऑक्टोबरमध्ये। सर्वे कधी आलाय? जुलैमध्ये। आणून 4 महिन्यामध्ये आहेत। आता हे लोक कुठला आधार घेत आहेत? कालच्या लोकसभा निकालाचा फेक नरेटिव्ह काही लोकांनी तयार केले, मतदारांचा गैरसमज निर्माण केला। तो झालेला गैरसमज दूर करायला आम्ही या ठिकाणी थोडंसं कमी पडलो हे आमच्या लक्षात आलं ना, पण अजून 4 महिने आमच्या हातात आहेत, आम्ही ते करू। हे बघा, बोलण्यापेक्षा कृतीवरती आमचा भर आहे। सकाळ समूहानं केलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये 2024 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं दिसून येत आहे। मात्र ऐन विधानसभा निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला मिळणार आणि कुणाला धक्का बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।